ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगण्यास सुरुवात करीत आहे। फलादेश बघण्याच्या आधी आज बघूया तिथी वार नक्षत्र यांची स्थिती। आज तृतीया आहे, तथापि तृतीया ही सकाळी 7:33 आहे। त्यामुळे पंचांगात आज चतुर्थी तिथी दिलेली आहे। चतुर्थी तिथी देण्याचं कारण काही भाविक, काही उपासक यांच्या दृष्टीने ती आवश्यक असते, म्हणून चतुर्थी तिथी दिली। वास्तविक चतुर्थीचा लोप झालेला आहे, त्यामुळे आज क्षय तिथी दिलेली आहे। कार्तिक कृष्ण तृतीया व चतुर्थी अशा दोन्ही तिथी आज आहेत। आज मृग नक्षत्र व शनिवार असल्याने वज्र नावाचा योग होतो। याचे फल क्षय आहे, अर्थात हानी। त्यामुळे आजचा दिवस चांगला नाही। त्यामुळे आज आपण कुठलेही शुभ कार्य करण्याच्या आधी आपली मानसिकता समजून घ्या। मानसिकता चांगली ठेवा। संयम, शांतता, समजूतदारपणा आज आपल्या कामी येईल। तर आज बघूया दैनिक फलादेश। आज चंद्र सकाळी 11:14 मिथुन राशीत प्रवेश करत आहे। यामुळे आज मिथुन राशीपासून आपण सुरुवात करूया। तर बघूया आजचा दैनिक फलादेश। मिथुन रास। आजचा दिवस आपल्याला द्विधा मनस्थिती निर्माण करणार आहे। निर्णय घेणे जरा जड जाणार आहे। तरी सुद्धा आपली आर्थिक आवक मात्र चांगली राहील। नोकरीत आज आपण संयमाने वागा। भांडणाचे, कुरापतीचे योग दिसत आहेत। संतती संदर्भात आनंद वार्ता। आज धर्माविरुद्ध मत प्रदर्शित करू नका। दत्तगुरूंचे दर्शन घ्या, दिवस ठीक जाईल। कर्क रास। आज आपण खर्च करताना विचार करणार आहात। तथापि मुलांचे शिक्षण, स्टेशनरी, वह्या, पुस्तके, कम्युनिकेशनचे साहित्य, उदाहरणार्थ फोन, वायफाय इन्स्ट्रुमेंट इत्यादीसाठी आपण खर्च जरूर कराल। आर्थिक आवक आज बेताची होण्याची शक्यता। घरात मात्र आनंदी वातावरण राहील। नोकरीत मान सन्मानाचे योग। सहकारी चांगले साथ देतील। आज भगवान विष्णूची उपासना आपल्यासाठी अधिक फलदायी राहील। दिवस ठीक जाईल। सिंह रास। आज आपली बुद्धी विलक्षण तेज चालणार आहे। धडाडीने निर्णय घ्या। आर्थिक आवक चांगली राहील। जोडीदार, भागीदाराविषयी मत प्रदर्शित करू नका। लाभ चांगले मिळतील। आज गणपतीची पूजा करणे, दर्शन घेणे आपल्यासाठी फायदेशीर। कन्या रास। आज आपल्या नातेसंबंधी काही निर्णय घेण्याची वेळ जरूर येईल। त्याबाबत डोके शांत ठेवून निर्णय घ्या। आर्थिक आवक चांगली असेल। आज आपल्या नोकरीच्या प्रगतीच्या आड येणारे अडथळे, हितशत्रू आज दूर होतील। लोकप्रियतेत वाढ होईल। शेजारच्यांशी संबंध चांगले ठेवा, लाभदायक ठरेल। आज शनी महाराजांचे पदस्पर्श करून दर्शन घ्या, दिवस चांगला जाईल। तुला रास। आज स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा। आपण अत्यंत समतोल निर्णय घेत असतात, तसाच आजही घ्याल। काळजी करू नका। आवक चांगली असते। संततीचे नोकरीविषयक प्रश्न मार्गी लागतील। आपला विवाह झालेला नसेल तर त्यासंबंधी आज बोलणे यशस्वी होतील। आज आपण रथात बसलेल्या भगवान श्रीकृष्णाचे जरूर दर्शन करा, फायदा होईल। वृश्चिक रास। आज श्रद्धा आणि सबुरी या दोन तत्वांना आपण धरून राहा, त्याचा अवलंब करा। खर्च वाढणार आहे। घरात शंकर महादेवाचा जप करा, भाग्य आपल्याला साथ देईल। आज आपण काही वाचन करा, फलदायी ठरेल। धनुरास।
आज घरातील ज्येष्ठ लोकांचे दर्शन घ्या, त्यांचे बोलणे ऐकून घ्या. घरात थोडी साफसफाई करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आज खर्च जास्त होणार आहे. आज आपणास राहुकाल अवश्य पाळा, नुकसान कमी होईल. संध्याकाळी लक्ष्मीनारायणाचे दर्शन घ्या, फायदा होईल. आज शनिवार असल्याने राहुकाल सकाळी 9 ते 9:30 आहे, हे लक्षात घ्या. मकर रास, आज जपून बोला, मानसिकता चांगली राहील. व्यवसायातील अडचणी आज सुटतील. नोकरी मिळण्यासंबंधी प्रयत्न फलदायी ठरतील. आज माता पार्वतीचे भगवान शंकरासह दर्शन घ्या, दिवस व्यवस्थित जाईल. कुंभ रास, आज काही गूढ गुप्त गोष्टींचा आज आपण जरूर अभ्यास करा. यामध्ये मानसशास्त्रसुद्धा येते. मानसशास्त्राचा अभ्यास केल्यास फायदा. आवक कमी राहील. नोकरी व्यवसाय ठीक. आज आपण लक्ष्मीनारायणाचे दर्शन घ्या, फायदा होईल. मीन रास, आज गृहसौख्य लाभेल. आध्यात्मिक कार्यासाठी वेळ मिळेल. संततीचे नोकरी व्यवसायाविषयीचे प्रश्न सुटतील. आज दत्तगुरूंचे दर्शन घ्या, फायदा होईल. मेष रास, आज आवक चांगली राहील. खर्च कमी. गृहसौख्याचा लाभ मिळेल. वातावरण चांगले राहील. आज आपण थोडा उत्साह कमी करा. कामातील उर्वरक जरा कमी ठेवा. आज भगवान शंकराचे दर्शन घ्या, त्यांना जलाभिषेक करा, दिवस ठीक जाईल. वृषभ रास, आज उत्साह चांगला, आवक चांगली. समतोल विचार करा. सर्व प्रकारचे लाभ मिळतील. आज व्यायामास प्राधान्य द्या. शनी महाराजांचे दर्शन घ्या, दिवस व्यवस्थित जाईल. इति शुभम भवतु. लोको, आपण फलादेशासंबंधी असलेल्या अभिप्रायाचे आम्ही उत्कंठेने वाट बघत आहोत. आपला अभिप्राय जरूर पाठवा. या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.